इथं कोणत्या पायाभूत सुविधा असल्या पाहिजे? पाण्याचं नियोजन व्यवस्थित पद्धतीने करण्याचं नियोजन केलेलं आहे त्यांनी. नेता असण्यापेक्षा तो एक कुटुंब प्रमुख असावा. कुठं रस्ते झालेत, कशा पद्धतीचे रस्ते झालेत? रस्त्याचा विकास हा आमच्या तालुक्यात कधीच झालेला नव्हता. एक चांगली MIDC आमच्याकडे व्हावी, पायाभूत सुविधा पाहिजे त्या आमच्या आता. नमस्कार, आपलं फॉर द पीपल न्यूज मध्ये स्वागत आहे. आमदार कसा असावा हे आपण जाणून घेतोय. विधानसभा निवडणूक सध्या त्याचा प्रचार जोरात सुरू आहे आणि त्या अनुषंगानं हा आपला दौरा सुरू आहे. आपण नागरिकांशी, मान्यवरांशी भेटतोय आणि त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या म्हणजे संकल्पनेमध्ये आमदार कसा असला पाहिजे त्यांच्या विधानसभा मतदारसंघाचा, या संदर्भात जाणून घेतोय. माझ्या बरोबर दौंड विधानसभा मतदारसंघातले नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. काय वाटतं, म्हणजे दौंड तालुक्याचा एकूण विचार करता इथं कोणत्या पायाभूत सुविधा असल्या पाहिजेत आणि तुम्हाला काय वाटतं मग कसा आमदार असला पाहिजे? तालुक्याचा आमदार हा एक नेता असण्यापेक्षा तो एक कुटुंब प्रमुख असावा आणि सर्वसामान्य जनतेला पायाभूत सुविधा कशा देता येतील, मग त्या रस्ता असेल, पाणी असेल किंवा आरोग्य असेल, याचा परिपूर्ण विचार करून काम करणारा असावा. आणि आम्हाला जो मागच्या 10 वर्षात आमदार मिळालेला आहे राहुलदादा कुल यांच्या रूपानं, तो रस्त्याचं नियोजन परिपूर्ण पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करतो किंवा किंबहुना केलेला आहे. पाण्याचं नियोजन व्यवस्थित पद्धतीनं करण्याचं नियोजन केलेलं आहे त्यांनी. त्याचबरोबर आरोग्याच्या ज्या सुविधा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं एक महत्त्वाचं काम हे त्यांच्या रूपानंच आमच्या तालुक्यात या ठिकाणं होतं आहे. तुम्ही रस्त्याचा आणि पाण्याचा विषय काढलाय, नेमके कुठं रस्ते झालेत, कशा पद्धतीचे रस्ते झालेत, पाण्याचे काय नेमकी कामं झालेली आहेत? आमचा तालुका हा जरा पुण्याच्या शेजारचा तालुका म्हणून ओळखला जातो. भौगोलिकदृष्ट्या सुजलाम आणि योग्य असा तालुका आहे. एक रेल्वेचा ट्रॅक, एक पुणे सोलापूर हायवे हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून आमच्याकडे गेलेला आहे. पण अंतर्गत रस्त्याचा विकास हा आमच्या तालुक्यात कधीच झालेला नव्हता. त्या माध्यमातून दादांनी आत्ता नव्यानेच केलेला पारगाव केडगाव नावरा चौफुला रोड, साधारणतः 250 कोटीचा हा रोड आहे. त्याची मागणी साधारणतः 40 वर्षापासून साहेब आमची या ठिकाणी होती. त्याचबरोबर एअरपोर्टच्या नजीक होऊन येणार आमच्या तालुक्यातला वाघोली, राहू, पिंपळगाव, पारगाव आणि पारगाव गलंडवाडी यवत असा जोडणारा आमचा हा महत्त्वाकांक्षी रोड हाही साधारणतः 419 कोटी रुपयाचा आत्ताच या ठिकाणी मंजूर झालेला आहे. अशा पद्धतीने ह्या सुविधा निर्माण झालेल्या आहेत. हो, आमच्याकडे ज्या पायाभूत सुविधा पाहिजेत त्या आमच्या आत्ता झालेल्या आहेत. त्याचबरोबर नांदगाव, पारगाव, हातवळण, दौंडला सिद्धटेकपर्यंत जोडणारा अष्टविनायकचा मार्ग हाही आमचा पूर्णत्वाला आलेला आहे. त्याच्यामुळं नागरिकांना दळणवळणाचं साधन खूप नजदीक आणि कमी फास्ट झालंय. fast म्हणजे झालं. आता भविष्यामध्ये आणखी कुठली कामं याच्यामध्ये व्हावीत अशी अपेक्षा आहे तुमची? आमची अपेक्षित कामं थोडीशी आमच्याकडं पूर्वीची जी इंडस्ट्रीज होती, म्हणजे MIDC होती, ती केमिकल झोनची होती. आणि आमची अशी मागणी आहे सर्वसामान्य नागरिकांची किंवा आमच्या तालुक्यातल्या जनतेची की एक चांगली MIDC आमच्याकडे व्हावी. आणि आमचे आमदार साहेब साधारणतः खोर, भांडगाव, सुपा या पट्ट्यात एक चांगली MIDC वसवण्याच्या तयारीत आहेत. त्या पद्धतीने त्यांचे प्रयत्न पण शासन दरबारी चालू आहेत. धन्यवाद, आपण आमच्याशी बोललात आणि आमदार कसा असावा या संदर्भातली तुमची भूमिका व्यक्त केली आहे. धन्यवाद साहेब. आपण पाहतोय की ना, इथले मान्यवर जे आहेत ते एकूण आमदार कसा असावा या संदर्भातली त्यांची भूमिका ठामपणे मांडतात. रस्ते, पाणी ह्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या जर असतील तर तालुक्याची आर्थिक गती कशा पद्धतीनं वाढते हे आपल्याला त्यांनी सांगितले. तुम्हाला याविषयी काय वाटतं व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. आणि आपण अनेक इतर नागरिकांशी सुद्धा बोलूयात, मान्यवरांशी बोलूयात आणि त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमका त्यांना आमदार कसा असावा असं वाटतं. कॅमेरामन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, दौंड विधानसभा.